तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो भूगोलचा आपला पेपर झालेला आहे थोडा ट्विस्टमध्ये पेपर आलेला होता, परंतु या पेपरच्या अनुषंगानं थोडंसं आपण उत्तर फास्टमध्ये बघून घेऊया काय राहतील. अचूक पर्याय निवडा. वाहतूक सर्वात स्वस्त साधन जलमार्ग. वाहतुकीचा सगळ्यात स्वस्त मार्ग तो आहे जलमार्ग. चला पुढे जाऊया. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. मी 2-3दा तुम्हाला सांगितलेलंच आहे. ब्राझीलमधील या वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कोणती वनं आहेत ते सदाहरित वनं. चला नेक्स्ट. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण प्रचंड लोकसंख्या आहे. हे आपण घेतलेलंच आहे. याच्यातलं 80% तेच आलेलं आहे. चला पुढे बघूया की ब्राझीलमधील राज्य. आता वेगळा घटक ओळखायचा आहे, लक्षात घ्या. ब्राझीलमधील बाहिया हे ब्राझीलमधलं राज्य नाही आहे, वेगळा घटक. त्याच्यानंतर पुढे बघा पठारी प्रदेश पॅन्टानल हा भारतातला नाही आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा करेक्ट आहे. पॅन्टानल वेगळा घटक आहे. पुढे बघा भारतातील जास्त पर्जन्याचे ठिकाणं. जैसलमेर नाही आहे. जैसलमेर राजस्थानमध्ये येते. राजस्थानमध्ये पर्जन्य होत नाही, वेगळा घटक. ब्राझील प्रमुख व्यापारी भागीदार. कॅनडा नाही आहे. बाकीचे तिन्ही देश आहेत. ठीक आहे. चला पुढे. चूक की बरोबर. मित्रांनो याच्यामध्ये खास गोष्ट आहे, नळदुर्ग किल्ला डोंगरी किल्ला आहे हे चूक आहे कारण की भुईकोट किल्ला आहे. बाकीचे सगळे बरोबर आहे. बघा हे बरोबर आहे. ब्राझील जगातील सर्वाधिक वनस्पती प्रजाती आहे. गोवा हे सर्वाधिक नागरिकांचं राज्य आहे. ब्राझील आग्नेय किनाऱ्याजवळ समोरी मासेमारी केंद्र आहे. पर्यटन अदृश्य स्वरूपाचा व्यवसाय आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सगळं बरोबर आहे. बाकी एक चूक आहे. आणि पुढे बघा आता काय होतं की ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात खालील सूची तयार करा. ब्राझीलचाच आला होता पुन्हा, हे लक्षात घ्या. आता ब्राझीलचा कसा आला त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. हां बघा मित्रांनो, पहिला आपल्याला विचारायला येतं की ब्राझीलमधील कोळसा उत्पादन क्षेत्र. मी तुम्हाला इथं दाखवतो. ब्राझीलमधील कोळसा उत्पादन क्षेत्रामध्ये थोडंसं आपण इथे जाऊया, थोडं समजून घेऊ. बघा आता ब्राझीलमधील कोळसा उत्पादन क्षेत्र कोणचं येईल तर याच्यामध्ये कोळसा उत्पादन क्षेत्र ह्या इथं येतं मित्रांनो, या ठिकाणी. ठीक आहे. चला आपण दुसरं भाग बघूया. दुसरा आपण इथं विचारलेला जो हे प्रश्न आहे तो समजून घेऊ. रिओ दी जेनेरिओ हे ब्राझीलमधलं सगळ्यात चांगलं राज्य आहे. रिओ दी जेनेरिओ. आता हे कुठं येतं ते थोडंसं समजून घेऊया. ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ. बघा या नकाशामध्ये मी तुम्हाला इथं दाखवतो आहे की या साईडला हे जे आहे ना हे रिओ दी जेनेरिओ आहे. रिओ दी जेनेरिओ. ठीक आहे. चला पुढचं आपण समजून घेऊया. पुढचं आपल्याला काय विचारलेलं आहे की ब्राझीलमधील काटेरी झुडपी वने. बघा मी याच्या आधी सांगितलेलं नकाशात दाखवला होता. मी तुम्हाला दोन्ही नकाशा दाखवलेला आहे. काटेरी झुडपी वने हा कटिंगाचा जो भाग आहे मित्रांनो, हा कटिंगा हा भाग हा काटेरी व झुडपी वने या भागात आपल्याला ब्राझीलच्या पाहायला मिळतात. पुढचा भाग बघूया आपण काय दिलेलं आहे. हे तुम्हाला मी वारंवार सांगितलं विषुववृत्त. आता ब्राझीलमध्ये विषुववृत्त कोणत्या भागातून जाते हे तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं. ब्राझीलमधून विषुववृत्त जाते आहे. कोणत्या भागातून जाते विषुववृत्त बघा. ब्राझीलमधील या भागातून असं विषुववृत्त जाते आहे ना, ॲमेझॉन नदीच्या तिकून. हे आपण याच्या आधीसुद्धा बघितलं आहे. चला पुढचं बघूया आपण समजून घेऊ. त्याच्यानंतर पॅराग्वे नदी. आता पॅराग्वे, पॅराना आणि उरुग्वे ह्या तिन्ही नद्या या भागामध्ये आहेत आणि हे सुद्धा आपण याच्या आधी बघून घेतलेलं होतं. आता आपण एकदा बघून की पॅराग्वे नदी या भागातून तुम्ही इथे दाखवली तरी चालते. पॅराग्वे इथून जाते. पॅराग्वे, उरुग्वे आणि पॅराना अशा. ठीक आहे ना. चालेल. त्याच्या पद्धतीनं या भागात तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं. चला पुढचा आपण भाग बघूया की सर्वात कमी नागरीकरण लोकसंख्येचे राज्य. सगळ्यात कमी नागरीकरण झालेलं राज्य जे याच्यामधलं ब्राझीलमधलं होतं ते होतं मित्रांनो इथं पारा. आपण हे राज्य आहे ते पारा. इथून असं हे पारा हे राज्य. बस एवढं तुम्हाला लक्षात घेणं होतं. आणि हे जर तुम्ही लक्षात घेतलं असेल तर तुम्हाला हा नकाशा पूर्ण मार्क देणार आहे. मित्रांनो योगसुद्धा गोष्ट महत्त्वाची होती, हे लक्षात घ्या की याच्यातले फक्त तुम्हाला किती करायचे होते, फक्त तुम्हाला कोणतेही 4च लिहायचे होते मित्रांनो. आणि 4 मी तुम्हाला एक जो ब्राझीलचा नकाशा दिला होता त्यात दिलंच होतं. पॅराग्वे नदी, विषुववृत्त, काटेरी झुडपी वनेसुद्धा दिलेले आहे आणि सर्वाधिक लोकसंख्या. तुम्ही जर 2 बघितले असतील तर. आता पुढील नकाशा आहे भारताचा आणि याच्यामधून आपल्याला लिहायचं होतं. बघा इथं विचारलं होतं भारतातील अतिउत्तरेकडील सरोवराचे नाव. अतिउत्तर. आता उत्तर हा दिशा आहे. इथे एक सरोवर दिलेलं आहे आपल्याला बघा, उलर सरोवर है ना. त्याच्यानंतर मध्य भारतात प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. आता पश्चिम वाहिनी म्हणजे ज्याचं टोक ज्या दिशेनं आहे ते त्या दिशेनं वाहते. आता इथं पश्चिम वाहिनी मधातल्या मध्य भागामध्ये आपण आलो तर इथं आपल्याला पश्चिम वाहिनी बघा नर्मदा दिसते आहे आणि याच्यामध्ये अधिक एक नदी बघून घ्या तुम्ही. पश्चिम वाहिनी नदी कोणती दिसते ते बघू. एक नर्मदा आहे. त्याच्यानंतर इथं बघा अधिक तापी नदी आहे या साईडने. बघा इथं यारो दाखवलेलं नर्मदा आहे. माहीसुद्धा आहे. अशा आपण इकडे 2 या 4 बघा पश्चिम दिशेनं आहेत. हे पश्चिम भाग आहे ना या पद्धतीनं. चला कावेरी नदीचे उगमस्थान कुठं आहे. आता कावेरी नदीचे उगमस्थान लक्षात घ्या. कावेरी नदी बघा ही कावेरी नदी आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून कावेरी नदीचे उगमस्थान आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे मनास ही कोणत्या नदीची उपनदी आहे. मनास या भागात येईल. चला आपण इथे समजून घेऊया. हे बघा मनास ही नदी या भागात आहे. ही ब्रह्मपुत्रा या नदीची उपनदी आहे. या नदीला येऊन भेटते ब्रह्मपुत्रा नदीला मनास. आणि लिहायचे किती होते आपल्याला, याच्यातले 4च लिहायचे होते. आता बघा पुढचं आपण समजून घेऊया काय आहे. वरील नकाशा काय दर्शवतो. शेवटचा प्रश्न, वरील नकाशा काय दर्शवतो. आता काय दर्शवतो हा नद्या
बस एवढं लिहायचं आहे की प्रमुख नद्या व सरोवर, भारत प्रमुख नद्या व सरोवर, बस हे दर्शवतो असं लिहायचं होतं. आता बघा इथं काय होतं, कारणे द्या. काय आहे, पहिलं ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. का हिमवर्षाव होत नाही, कारण की ब्राझीलमध्ये त्या मानानं उंच पर्वत आपल्याला आढळत नाहीत वगैरे लिहायचं आहे. भारतीय लोकसंख्येत सरासरी घनता जास्त आहे. भारतात लोकसंख्येची घनता जास्त आहे, कारण की भारताचं क्षेत्रफळ कमी आहे आणि लोकसंख्या जास्त आहे त्याच्यामुळे. आता पाण्याची उपलब्धता लोकवस्तीत चालना देणारा प्रमुख घटक आहे, कारण की पाणीच नसेल तर काहीच होऊ शकत नाही. उद्योगधंदे नाही, लोक तिथे राहू शकत नाही, बाकीच्या सोयीसुविधा मिळू शकत नाहीत, है ना. भारत व ब्राझील दोन्ही देशांची मिश्र अर्थव्यवस्था आहे, बिलकुल, कारण की दोन्ही देशांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण की याच्यामधलं काही भाग हा गव्हर्नमेंटकडे आणि काही भाग हा प्रायव्हेट सेक्टरकडे आपल्याला आहे त्या माध्यमानं, आहे ना. तर आता बघा दुसरा तुम्हाला इथं प्रश्न होता आलेखाचा. आलेखाच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला भारत साक्षरता टक्केवारी दिलेली आहे. इथं तुम्हाला आलेख काळाचा होता आणि काय विचारला होता, साधा रेषालेख काळा विचारला होता, रेषालेख. ठीक आहे, रेषालेख आपल्याला लाईन ग्राफ काढायचा होता. आता पुढे बघा 2011 साली साक्षरतेचे प्रमाण किती सोपी आहे, 2011 69.3%. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे 1991 ते 2000 या काळात साक्षरता किती टक्के होती. आता 2000मध्ये किती होती, 69.3. हे मायनस करायचं तर 91मध्ये किती होती, 48.2. हे मायनस करायचे. मग याच्यातून 1 मायनस झाला, 9मधून 1 मायनस झाला आणि याच्यात 21.1 अशा पद्धतीने इथं येते. ठीक आहे, आता 48.8 साक्षरते प्रमाण कोणत्या वर्षी होते, 1991मध्ये. किती सोपं आहे. ठीक आहे, आता हे झालं नाही तर हा अगदी सोपा नकाशा आहे. 6 लिहायचे आहेत. वरील आलेखाचा प्रकार कोणता आहे, जोडस्तंभालेख. कोणता आहे, हा जोडस्तंभालेख आहे. ठीक आहे, पुढे या आलेख कोणत्या बाबी दर्शवलेल्या आहेत. या आलेखामध्ये काय काय दर्शवलेलं आहे, पर्यटन व्यवसाय, गुंतलेले लोक आणि राष्ट्रीय उत्पादन, है ना, हे याच्यात दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाची उत्तर इथले आहे ते पाहून लिहू शकता. खालचा तुम्हाला पेपर आलेला होता मित्रांनो, ब्राझील व भारत कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याच्यामुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणात, वनांची तस्करी होत आहे, प्राण्यांची तस्करी होत आहे. भारतावर अक्षय वृत्ती व रेखावृत्ती विस्तार, लॅटिट्यूड गॅटिट्यूड आपण ज्याला म्हणतो, की वरचा किती आहे, उत्तर आणि दक्षिण उत्तर किती विस्तार आहे, त्यानंतर पश्चिमेकडून इकडून किती, पूर्वेकडे किती विस्तारलेला आहे भारत, ते त्यात मेन्शन करायचं होतं. आता ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन करण्यासाठी काय उपाय केले पाहिजे. आपण कचरा नाही टाकला पाहिजे, बऱ्याच काही गोष्टी आपण त्या संदर्भात सांगितलेल्या आहेत. स्वच्छता राखल्या गेली पाहिजे वगैरे, असं तिथं लिखाण करणं गरजेचं आहे. मित्रांनो, पेपर जर बरोबर बारकाईने बघितला असेल तर पेपर इझी होता, पण तुम्ही जर त्या पद्धतीने लिहिलं असेल तर तुम्हाला नक्कीच मार्क चांगले मिळतील. पुढील भविष्याकरता तुम्हाला बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू.